श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेक्षकांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, पुढील 2 दिवस शाळा कॉलेज बंद राहणार का याविषयी आपण माहिती आज बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. अधिक माहितीसाठी गुगलवर समाचारकट्टा.com या वेबसाईटला सर्च करा. त्याचप्रमाणे लेटेस्ट अपडेटसाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे. तर बघा, शाळा कॉलेज बाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. शिक्षण विभागाने एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे. कारण आता राज्याचे जे आपले उपमुख्यमंत्री होते अजितदादा पवार यांचं काल अकाली निधन झालं. त्यामुळे शासकीय दुखवटा 3 दिवस जाहीर झालेला आहे. त्याच्यामध्ये आता शाळा कॉलेज बाबत विद्यार्थी पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे की नेमके किती दिवस बंद आहेत, किती दिवस चालू आहेत आणि कोणत्या परीक्षा पुढे ढकललेल्या आहेत याविषयी मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे. आणि कुठल्या ठिकाणी शाळा कॉलेज बंद असणार, कोणत्या शहरातले. शिक्षण विभागाकडून 29 आणि 30 जानेवारी रोजी शाळांबाबत एक महत्त्वपूर्ण स्पष्ट निर्देश आलेले आहेत आणि स्पष्टता आलेली आहे. राज्याचे जे उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहेत आपल्या, त्यांचे बुधवारी अकाली निधन झाले. सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे राज्यभर दुःखाचा डोंगर होता. फक्त शासकीय 3 दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर आहे. आता शिक्षण विभाग काय सांगते सांगा बघा इथे, आणि पूर्ण डिटेल मी तुम्हाला सांगतोय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निधन झाले बुधवारी. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण देखील अर्पित करा. त्यामुळे राज्य सरकारने बुधवारी शासकीय सुट्टी जाहीर केली होती. म्हणजे त्याच दिवशी, कालच्या दिवशी 28 आणि 30 असं 3 दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर आहे, 28 ते 30 तारखेपर्यंत. मात्र राज्यातील जे शाळा आहेत 29-30 तारखेला सुट्टी नाहीये, चालू असणार आहेत, अशा प्रकारचे अपडेट आहे. फक्त आज जे आहे अजितदादांचं अंतिम संस्कार हे पुण्यामध्ये होणार आहे. त्यामुळे पुण्यातल्या काही ठिकाणी ज्या आजूबाजूच्या परिसरामध्ये बाहेरून पण लोक येतील, पूर्ण महाराष्ट्रातून येतील. त्यामुळे तिथल्या ज्या शाळा कॉलेज आहेत ते संभावित बंद असण्याची शक्यता आहे. आणि ज्या परीक्षा कालच्या आणि आजच्या ज्या परीक्षा त्या विभागातल्या होत्या त्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. फेरपरीक्षा म्हणून परत 2 तारखेला घेण्यात येतील, अशा प्रकारची माहिती शिक्षण विभागाने दिलेली आहे. मित्रांनो, अशा प्रकारचे अपडेट आहे. तर जाता जाता तुम्हाला आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांना कमेंटमध्ये श्रद्धांजली नक्की अर्पित करा. जय महाराष्ट्र.